छत्रपती संभाजी महाराजांचा आज 335व्या बलिदान दिन आहे। त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक पुण्यामधल्या वडू बुद्रुक इथल्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी दाखल झाले। तर उदयनराजे भोसलेही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सुनील ठिगळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सुनील, कसं वातावरण अनुभवताय? नक्कीच वृषालीच्या पद्धतीने आपण पाहतो की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी असलेल्या पुण्याच्या वडू बुद्रुकमध्ये महाराजांचा 335वा बलिदान दिन आहे तो खरं तर या ठिकाणी साजरा केला जातो। या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आताच या ठिकाणी आपण पाहतो की उदयनराजे भोसले या ठिकाणी दाखल झालेत। त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेला पाहायला मिळतं। दिवसभरामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी खरं तर नतमस्तक होण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर अनेक शंभूभक्त असतील, शिवभक्त असतील, तर त्या वडू बुद्रुकमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं तर आज दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा कसं असेल त्या संदर्भात सुद्धा सांगाल। नक्कीच वृषालीच्या आपण पाहतो की आज बलिदान दिन आहे आणि बलिदान निमित्त दुपारच्या सत्रामध्ये मनोज दांगे पाटील या ठिकाणी येतील। त्यासोबत अमोल कोल्हे असतील, शिवाजी आढळराव पाटील असतील, त्यासोबत कालीचरण महाराज सुद्धा या ठिकाणी येणार आहे। मात्र आपण पाहतो की बलिदान दिन आहे त्या ठिकाणी शासकीय पूजा आहे, पूजा या ठिकाणी होईल। मात्र दुपारच्या सत्रामध्ये हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुद्धा केली जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद सुनील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।